Hello students, श्री तुलजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापूर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट बी क्लास 9. मी कुलकर्णी सर. आपण जो चॅप्टर फर्स्ट स्टार्ट केलेला आहे त्याचा सेकंड बार आपण आज पाहत आहोत. आपण 5 किंगडम सिस्टीम ही बघितली की ज्यामध्ये कोणते कोणते किंगडम्स होते आणि त्या किंगडम्समध्ये काय कॅरेक्टर्स होते याचा आपण अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपल्याला फक्त एकच किंगडम स्टडी करायचा आहे, तो म्हणजे किंगडम प्लांटी. याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की यामध्ये येणाऱ्या सगळ्या प्लांट्स या यूकॅरियोटिक सेल, मल्टीसेल्युलर, विथ सेल वॉल आणि त्या ठिकाणी प्रेझेंट असणारं क्लोरोफिल म्हणजेच ॲटोट्रॉपिक अशा प्रकारच्या येतात. The group of autotrophic living organisms having eukaryotic cells with the cell walls, and this group is called as the plants. म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव किंगडम प्लांटी असं ठेवलेलं आहे. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis. कारण या प्लांट ज्या आहेत या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या, दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस बिकॉज दे कंटेन्स क्लोरोफिल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हेही आपल्याला माहीत आहे की या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ह्या ज्या प्लांट्स आहेत त्या ॲटोट्रॉपिक आहेत. दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल अँड दे आर द सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत बाकीचे, त्यांच्यासाठी ते स्वतः फूड म्हणून त्या ठिकाणी यूज केले जातं. म्हणजे त्यांच्यावरतीच अदर ऑर्गॅनिझम्स डिपेंडंट आहेत. जी काही फूड असेल ते स्वतः तयार केल्यानंतर त्याचा वापर करून त्यांना त्यांचे पार्ट्स त्या ठिकाणी खाऊन बाकीचे ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय होतात, जगतात. आता जे क्लासिफिकेशन केलेलं आहे हे क्लासिफिकेशन कुठल्या कॅटेगरीवरती केलेलं आहे प्लांटीमध्ये. यामध्ये मेन जे आहे ते प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ ऑर्गन्स हे फर्स्ट कॅरेक्टर विचारात घेतलेलं आहे की त्या प्लांट्समध्ये कुठला पार्ट, कुठला ऑर्गन प्रेझेंट आहे आणि कुठला नाही याच्यावरून त्याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा पार्ट त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे, द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. जे काही वॉटर आणि फूड आहे बॉडीमध्ये एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडं त्या ठिकाणी ट्रान्समिट होणार आहे, याच्यासाठी प्रेझेंट असणारी जी स्पेसिफिक कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट असतात ते त्या प्लांटमध्ये आहेत का नाहीत याच्यावरून सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पुढचा कॅरेक्टर या ठिकाणी विचारात घेतलेला आहे, डू द प्लांट्स बियर सीड्स. म्हणजे त्या प्लांट्सला बिया येतात का नाही, बी येतं का नाही, सीड्स येतात का नाही, त्या प्लांट्स सीड्स ग्रो अप करतात का नाही याचाही कॅरेक्टरचा विचार या ठिकाणी केलेला आहे. इफ दे डू देन वेदर द सीड्स आर एन्क्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. बघा आता सीड्स येतात याचाही विचार केला तर त्या ठिकाणी ते सीड त्या फ्रूटमध्ये एन्क्लोज्ड आहे का, किंवा
ते नाही आहे याचाही विचार पुढं त्या प्लॅन्टीमध्ये क्लासिफिकेशनमध्ये त्याचा विचार केलेला आहे. फायनली प्लांट्स आर ग्रुप्ड डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन द सीड. आता त्याच्या पुढची स्टेप आलेली आहे. त्या प्लांट्सला जर सीड येत असतील तर त्या या सीड्समध्ये कॉटिलिडॉन्स किती आहेत, सिंगल कॉटिलिडॉन आहे का डबल कॉटिलिडॉन आहे, म्हणजे मोनो आणि डायकॉट असे त्या ठिकाणी क्लासिफिकेशनचा विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा त्याला काही ऑर्गन्स प्रेझेंट आहेत का हा विचार केला गेला. दुसरा त्याच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यू आहेत का याचा विचार केला गेला. तिसरा त्या प्लांट्सला सीड्स येतात का हा विचार केला गेला. चौथा सीड्स येत असतील तर ते फ्रूटमध्ये आहेत का फ्रूटच्या विदाऊट फ्रूट आहेत. आणि पाचवा त्याला किती कॉटिलिडॉन्स प्रेझेंट आहेत याचा विचार त्या ठिकाणी केला गेला. म्हणजे किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन सुद्धा आपण जर विचारात घेतलं तर या क्रायटेरियावरती या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. In 1883, Eichler, a botanist, classified the kingdom Plantae into 2 subkingdoms. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा या बॉटनिस्टनं 1883 मध्ये 2 सब किंगडम्स त्यामध्ये तयार केले. 2 डिवायडेशन असं प्लांट्समध्ये केलं आणि त्यामधला पहिला किंगडम होता तो क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. सगळ्या प्लांट्स या 2 सब किंगडम्समध्ये डिवाइड केल्या गेल्या, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. आता त्याच्यामधला आपल्याला पहिल्यांदा बघायचा आहे तो सब किंगडम क्रिप्टोगॅम्स. आता यामध्ये येणाऱ्या प्लांट्स कोणत्या कन्सिडर केल्या गेल्या तर त्याचाही विचार या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या अर्थवरती लाईफ डेव्हलप झाली ती अर्थवरती लाईफ डेव्हलप होत असताना असं कन्सिडर केलं गेलं की सगळ्यात फर्स्ट लाईफ जर जे काही लिव्हिंग थिंग आहे जो तयार झाला असेल तर तो इन द वॉटर पाण्यामध्ये तो तयार झालेला आहे. आणि त्यामुळं या वॉटरमध्ये तो तयार झालेला असेल तर तो ॲटोट्रॉपिक असला पाहिजे, स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करणार असला पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी या ज्या प्लांट्स असतील काही तयार झालेल्या त्या वॉटरमध्येच तयार झालेल्या असतील. त्याच्यानंतर त्याच्या पुढं जर गेलं तर त्यामध्ये काही चेंजेस होत त्या प्लांट्स पुढं सरकत गेल्या आणि वॉटर प्लस सॉईल अशा प्रकारचा त्यांनी यूज केला गेला. म्हणजे दे कॅन कम्प्लीट देअर लाईफ सायकल इन वॉटर ॲज वेल ॲज इन द सॉईल. म्हणजे त्या किनाऱ्यापर्यंत गेलेल्या असतील. त्याच्यानंतर त्या पुढं गेल्या असतील त्यांच्यामध्ये कंडक्टिव्ह टिश्यूज तयार झालेले आणि त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये हायर डेव्हलपमेंट होत गेली. सीड्स फ्लावर्स वगैरे हे जे आहेत पार्ट्स डेव्हलप होत गेलेले असतील. तर अशा प्रकारचं हे क्लासिफिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये सब किंगडम क्रिप्टोगॅमीमध्ये 3 डिव्हिजन्स येतात. त्यामधला डिव्हिजन फर्स्ट आहे तो म्हणजे थॅलोफायटा. आता आपल्याला पहिल्यांदा त्या थॅलोफायटाचे कॅरेक्टर्स स्टडी करायचे आहेत. दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ज्या काही प्लांट्स असतील त्या सगळ्या वॉटरमध्येच तयार होतात, डेव्हलप होतात आणि त्यांची लाईफ वॉटरमध्येच आहे. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स which do not have specific parts like root, stem, leaves, flowers but are autotrophic. बघा या ज्या प्लांट्स आहेत या वॉटरमध्येच तयार होतात आणि तयार झाल्यानंतर किंवा त्या ठिकाणी त्या जिवंत राहतात. पण या प्लांट्सला कुठल्याही प्रकारचे ऑर्गन्स नाही आहेत की ज्यामध्ये रूट, आपल्याला माहीत आहे की प्लांटला रूट असतं, स्टेम असतं, लिव्ज असतात, फ्लावर्स, असे कुठलेही पार्ट्स आपल्याला या कॅटेगरीमध्ये बघायला मिळत नाहीत. बट दे आर द ॲटोट्रॉपिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. पण त्या ॲटोट्रॉपिक आहेत. दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बिकॉज दे हॅव द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल.
अँड दिस इज कॉल्ड अल्गीज. आपण अल्गीज, शेवाळं हे ऐकलं असेल किंवा बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी ब्रिक्सवरती कुठल्या तरी भिंतीवरती आपल्याला हे शेवाळं आलेलं पाहिलेलं असेल. अल्गी शोज द ग्रेट डायव्हर्सिटी. आपल्याला प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विविधता दिसते. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या या ज्या अल्गीज आहेत त्या काही युनिसेल्युलर पण आहेत आणि मल्टीसेल्युलर पण आहेत. मायक्रोस्कोपिक और लार्ज म्हणजे एकदम मायक्रोस्कोप, म्हणजे मायक्रोस्कोपचा वापर करूनच त्याला बघावं लागेल, किंवा ते लार्ज पण आहेत. याच्यामध्ये येणारे एक्झाम्पल जे आहेत ते स्पायरोगारा, ऑल्थ्रिक्स, ओल्वा, सॅरग्रसम एटसेट्रा हे आपण बघू शकतो. आपण पिक्चर्समध्ये बघू शकतो, त्याचे काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी दिसत आहेत. हे सगळे जे आहेत ते या थॅलोफायटामध्ये येतात. ह्या सगळ्या प्लॅन्ट्स वॉटरमध्येच डेव्हलप होतात. यांच्यामध्ये स्पेसिफिक असं रूट वगैरे काही डेव्हलप नाही आहे. ते ग्रीन इन कलरमध्ये आहेत कारण क्लोरोफिल आहे आणि त्यांच्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची म्हणजे फोटोसिंथेसिस करण्याची कॅपॅसिटी आहे. हे अल्वा, कारा, स्पायरोगारा आपण हे त्याच्यामध्ये विचारात घेऊ शकतो. म्हणजे हा झाला पहिला डिव्हिजन थॅलोफायटा. आता दुसरी डिव्हिजन या क्रिप्टोगॅमीमध्येच ती येते आहे ब्रायोफायटा. आता बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की डेव्हलपमेंट झाली ती पाण्यामध्ये, कारण त्या ठिकाणी जे काही लाईफ सर्वायवल होण्यासाठी अर्थवरती चांगल्या प्रकारचं ॲटमॉस्फिअर नव्हतं, ऑक्सिजनची कमतरता होती, ती त्या ठिकाणी तयार झालेली होती. आता याच्यामध्ये येणारे आता डिव्हिजन सेकंड ब्रायोफायटा. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड द ॲम्फिबियन्स. आपण लक्षात घेऊ शकतो ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स मीन्स दे ग्रो इन वॉटर ॲज वेल ॲज लँड. दे रिक्वायर्स वॉटर अँड लँड, दोन्ही ठिकाणी राहणारे. जसं आपण टॉर्टॉईज वगैरे विचारात घेतो की ते ॲम्फिबियन्स आहेत, उभयचर असं म्हणतो आपण, आणि त्यांना या दोन्हीची गरज असते, पाणी आणि जमीन. दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. आता ते मॉइस्ट सॉइलमध्ये ग्रो होतात, पण त्यांचं रिप्रोडक्शन करण्यासाठी त्यांना वॉटरची आवश्यकता असते. दीज प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक. बघा, याच्यामध्ये या ज्या प्लांट्स आहेत ते थॅलॉइड आहेत, कारण त्यांना आता थोडं जमिनीवरती पण ग्रो अप व्हायचं आहे, चिकटायचं आहे, त्यामुळे ते थॅलॉइड आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि ॲटोट्रॉपिक आहेत. कारण प्लांटमध्ये येणारे सगळेच ॲटोट्रॉपिक आहेत. दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट. आता बघा, यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते स्पोर तयार करतात आणि त्या स्पोरच्या द्वारे त्यांचं रिप्रोडक्शन होतं आणि नवीन प्लांट्स तयार होतात. आता यांच्या स्ट्रक्चरबद्दल जर विचार केला तर ते फ्लॅट आहे, रिबन लाईक, लॉंग, जशी आपण रिबन असते एक चपटी आणि लॉंग, विदाउट ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लिव्स. आता यांच्यामध्ये सुद्धा रूट, स्टेम, लिव्स नाही आहेत, पण ट्रू म्हणत नाही आपण, का त्याच्यासारखा आकार आहे पण ते रूट्स नाहीत. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक, लीफ लाईक पार्ट्स, रूट लाईक रायझॉइड्स. स्टेम सारखा पार्ट आहे, लीफ सारखा पार्ट आहे आणि रूट सारखे रायझॉइड्स आहेत. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. यांच्यामध्ये त्या ठिकाणी कंडक्शन करण्यासाठी फूड आणि वॉटरसाठी जे काही स्पेसिफिक टिश्यूज आहेत त्या प्लांट बॉडीमध्ये प्रेझेंट नाहीत. म्हणजे याचे कॅरेक्टर्स ॲम्फिबियन आहे, ते सॉईल, मॉइस्ट सॉईलमध्ये ग्रो अप होतात, त्यांना वॉटरची आवश्यकता आहे रिप्रोडक्शनसाठी. यांना ट्रू रूट, स्टेम, लिव्ज नाही आहेत, पण त्याच्या जागी त्यांना त्याच्यासारखे पार्ट्स प्रेझेंट आहेत आणि यांच्यामध्ये कंडक्टिव्ह टिश्यूज प्रेझेंट नाहीत. याचे एक्झाम्पल्स आपण बघू शकतो त्या ठिकाणी, जे मॉस, फ्युनेरिया, मार्केन्शिया, अँथोसेरस, रिक्सेया एटसेट्रा. आता ही फ्युनेरिया आहे, मार्केन्शिया आहे, अँथोसेरप्स त्या ठिकाणी आपण बघू शकतो. तर अशा प्रकारचे हे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी विचारामध्ये घेऊ शकतो डिव्हिजन
ब्रायोफायटा. नेक्स्ट तिसरी डिव्हिजन आहे ती डिव्हिजन टेरिडोफायटा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या प्लांट्स आहेत, पहिली प्लांट पूर्णतः पाण्यामध्ये जगणारी होती, दुसरी प्लांट पाणी आणि जमीन हे दोन्हीची तिला आवश्यकता होती. आता याच्यामध्ये येणाऱ्या ह्या ज्या प्लांट्स आहेत ह्या कम्प्लिटली जमिनीवरती येणाऱ्या आहेत. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लीव्स. म्हणजे यांच्यामध्ये जर यांना जमिनीवर जगायचं असेल तर या प्लांट्समध्ये स्पेसिफिक रूट्स आलेत, स्टेम आहे आणि लीव्स पण आहेत, ॲज वेल ॲज सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. कारण तिथे रूट आहेत, स्टेम आहे, लीव्ज आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी कंडक्शन करण्यासाठी, वॉटरचं आणि फूडचं कंडक्शन करण्यासाठी स्पेसिफिक टिश्यूज या प्लांट्समध्ये डेव्हलप झालेले आहेत. बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. पण या प्लांट्सला फ्लावर्सही येत नाहीत आणि फ्रूट्सही येत नाहीत. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. म्हणजे या प्लांटचं रिप्रोडक्शन तर होणार आहे आणि ते रिप्रोडक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी स्पोर्स जे आहेत ते तयार केले जातात. अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लीव्स. म्हणजे जे काही पानं असतील त्या पानाच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी स्पोर्स जे आहेत ते तयार होतात आणि ते स्पोर्स स्प्रेड होऊन त्याच्यापासून रिप्रोडक्शन जे आहे ते केलं जातं. त्याचे एक्झाम्पल्स जर बघितले आपण, नेफ्रोलिपिस, मार्सेलिया, पेट्रिस, ॲडिंटनम, इक्वेस्टियम, सॅलेजनेया, लायकोपोडियम. त्यामधली कॉमन जी आहे ती फर्न आहे. ही प्लांट्स आपण बघितलेली आहे आणि आपण तिचा अभ्यास पण केलेला आहे. तर अशा प्रकारे या ज्या डिव्हिजन आहे या डिव्हिजनमध्ये आपल्याला हे एक्झाम्पल्स बघायला मिळतात. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 2 सब किंगडम्समध्ये. त्यातला पहिला सब किंगडम जो आहे तो म्हणजे क्रिप्टोगॅमी आणि दुसरा फॅनोरोगॅमी. त्यातला आपण पहिला बघितलेला आहे तो म्हणजे क्रिप्टोगॅमी. या क्रिप्टोगॅमीमध्ये 3 डिव्हिजन्स केलेले आहेत. एक डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन थॅलोफायटा, जी कम्प्लिटली वॉटरमध्ये डेव्हलप होते, जिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रूट, स्टेम, लीव्ज प्रेझेंट नाही आहेत. दुसरी जी आहे ती आहे डिव्हिजन ब्रायोफायटा. याच्यामध्ये येणाऱ्या प्लांट ज्या आहेत त्या ठिकाणी त्या ज्या प्लांट्स आहेत त्या वॉटर ॲज वेल ॲज सॉईल या दोघांची त्यांना आवश्यकता आहे. आणि तिसऱ्या ज्या आहेत कम्प्लिटली सॉईलमध्ये येणाऱ्या आहेत ते म्हणजे डिव्हिजन थर्ड, दॅट इज द टेरिडोफायटा. तर अशा प्रकारे आपण या पार्ट्समध्ये पहिला सब किंगडम क्रिप्टोगॅमी अभ्यासलेला आहे. तुम्हाला हे समजलं असेल. आता याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही वहीमध्ये काढा, त्याचे एक्झाम्पल्स, त्याचे कॅरेक्टर्स लिहून तुम्ही ठेवायचे आहेत आणि मला माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवरती त्या ठिकाणी फॉरवर्ड करायचे आहेत, कारण त्याची नोंद ठेवली जाईल. तुम्ही मागच्या ह्याच्या चॅप्टरमधले म्हणजे पार्ट्समधले सुद्धा बऱ्याच जणांनी अजूनही मेसेज केलेला नाही, त्यामुळं मला लक्षात नाही आलेलं की तुम्ही करताय का नाही. ओके, थँक्यू.